तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मागच्या व्हिडिओप्रमाणेच हा पण व्हिडिओ आपला रेसिपीचा असणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण खेकडांची रेसिपी बघितली, आताच्या व्हिडिओमध्ये आपण किरव्यांची रेसिपी म्हणजे आमच्या इकडे किरवे सांगते आहे, बाकी इकडं मोठे वगैरे असं काहीतरी सांगत आहे। म्हणजे मी बघितला यूट्यूबला वगैरे काय। तर थांबा तुम्हाला दाखवतो। आपल्याला किरवे गिफ्ट म्हणून आले, भेट दिली। झूम कर रे कॅमेरामॅन, दाखव किरवं। म्हणजे आम्ही एक त्याची रेसिपी आधीच ट्राय केली, त्याचा काही व्हिडिओ काढला नाही। तर आपण आज किरव्यांची रेसिपी पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण खेकडांप्रमाणेच एलय मोडून घ्या। पहिल्यांदा तुम्ही किरवं बघा, किरवं हे प्रकारचं राहतं आणि खेकडा पूर्ण ब्लॅक कलरचे। हे बघा, किरवेचा कलर काय असा राहतो। तर याला खेकडांप्रमाणेच मोडून घ्या। मागच्या व्हिडिओप्रमाणे आपण नखड्या वगैरे जशा केल्यात ना, मोडून घेतल्यात तशाच घ्यावं आपण। सगळा खेकडा सगळं किरवा आपण तशाच प्रकारे आता घ्यावं मोडून वगैरे। आणि रेसिपीला पटापट सुरुवात करू। तुम्ही पण बोर होऊन जाशाल ना, मग लगेच पटापट रेसिपीला आता सुरुवात करून द्या। नखडे आज आपण कुटचं नाही, आज तशाच बनवू। आज किरव्यांचा रस्सा नाही, सुक्का किंवा रस्सा आपण बनवू। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला समजेल। तर मित्रांनो, खेकडा मोडून झाला आहे। सॉरी, खेकडा नाही, किरवा आपल्याला खेकडांचाच हे येतं आहे। हे बघा, खेकडांप्रमाणे सगळी प्रोसेस राहते, पण यांची टेस्ट जरा खेकडांपेक्षा अलग राहते बरं का। मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायची। मस्तपैकी धुवून घ्या पाहिजे। मस्तपैकी असे स्वच्छ धुवून घ्यायची। हे बघा, आपण एक थंबनेलला फोटो घ्यावा असा। तर काय नाही मित्रांनो, असे स्वच्छ धुवून घ्यायचे मस्तपैकी। चला मी पटापट धुतो आणि मग भेटू आपण पुढच्या प्रोसिजरला। तर मित्रांनो, खेकडा आपली धुवून वगैरे झाला आहे। आता मस्त साफ करू आपण। याची घाण वगैरे काढून टाकू आपण। सर्वप्रथम असा आहे, याचा हे काढून टाकायचा, अशी मोडून घ्यायची। याच्यातही राहतं इथला त्याचा हे मांदा का काय त्याला सांगतात, त्याचा ब्लॅक आहे, त्याच्यामुळे आपण घ्यायचं नाही। आपल्याला काय याची एवढा टेस्टचा माहीत नाही। तर अशी खेकडा मस्त साफ करून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे। तर मित्रांनो, मी पटापट खेकडे साफ करून घेतो। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका। आणि मागचा खेकड्यांचा रेसिपीचा व्हिडिओ नसेल पाहिलं तर तोही बघून टाका। तोपर्यंत मी खेकडे साफ करून टाकतो। तर मित्रांनो, हे बघा, आपण खेकडे साफ करून घेतले आहे। हे बघा, कॅमेरामॅन झूम कर, हे इकडे त्याची घाण आहे, इकडं साफ केल्या मस्तपैकी। आणि आता हे तडका देईल, म्हणजे बनवायसाठी रेडी झालं आहे। तर आता डायरेक्ट आपण बनवायच्या स्टेपला भेटू, म्हणजे आता लगेच त्याला तडका मारून द्यावा आपण। चला मित्रांनो, आता घ्यावं आपण तेल टाकू मस्तपैकी। मागचा पण आपण खेकडांची रेसिपी चुलीवरतीच केली ती, ही पण आपण
चुलीवरतीच बनवूया मस्तपैकी। तर मित्रांनो आता कांदा टाकून घ्यावा आपण मस्तपैकी। तेल झालाय गरम। कांदा थोडासा आता ब्राऊन होऊन द्यावा आपण। तर मित्रांनो रेसिपीसाठी मसाले काढून घ्या। हा आला स्पेशल मसाला। अजून थोडासा चवीनुसार आपण टाकू थोडासा। हा आला चिकन मसाला मित्रांनो। हा एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, हा पण ॲड करून घेतला। आता थोडीशी हळद घेतली मित्रांनो। थोडासा मीठ, अजून थोडंसं मीठ टाकूया मित्रांनो। त्याला थोडंसं मीठ, कारण मीठ तिखट आहे खूपच, त्याच्यामुळं चवीनुसार टाकलं मित्रांनो। तुम्ही पण तुमच्या हिशोबाने टाकून घ्या। इकडं कांदा मस्तपैकी ब्राऊन झाला आहे, शिजलेला आहे मित्रांनो। आता त्याच्यामध्ये मस्तपैकी हे मसाले ॲड करू आपण। मस्तपैकी मसाले ॲड करून घ्याव आणि त्याला व्यवस्थित हलवून आणि मसाले मस्तपैकी शिजून द्याव। मसाले भुजून झालेत मित्रांनो। आता मस्तपैकी किरवे ॲड करू आपण। किरवे ॲड करून झाल्यानंतर मस्त त्याला हलवून घ्याव आणि मस्तपैकी एकदम शिजायला तयार होतील। मग ते त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घ्यावं आता। पाणी टाकून झाले मित्रांनो। आता थोडीशी नमक टाकू चवीनुसार मस्तपैकी। तर मित्रांनो मस्तपैकी आता हे आपण शिजून द्याव, त्याला 1-2 उकळ्या येऊन द्याव, मग मस्तपैकी तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो। तर मित्रांनो मस्तपैकी किरवे शिजलेत आणि तुम्ही रस्सी बघा इकडं तरी कसे आले। तर खाली उतरला ना का त्याची तरी वगैरे तुम्हाला दाखवतो मस्तपैकी आणि टेस्ट पण सांगतो तुम्हाला मस्तपैकी। तर मित्रांनो आपण मस्तपैकी पहिला बाईट घ्यावा आता, कसा लागतो तुम्हाला सांगतो। ऐकायचंच नाही समजणार। खेकडांपेक्षा याची टेस्ट जरा वेगळीच आहे। बाकी किरवं ना असं पुंगळे लागते, म्हणजे पुंगळ, पण हे किरवे बेस आहेत। याच्यात थोडासा नमकची कमी जाणवली मला, बाकी ओव्हरऑल टेस्ट एक नंबर आहे। मस्तपैकी भारी टेस्ट आहे, म्हणजे भारी टेस्ट आहे। जवळजवळ खेकडांसारखाच, काहीच बदल नाही। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका।